तर आज आपण जे न्यूमेरिकल बघणार आहे हे आहे MSBT 3/12 3/15 समर 2024 क्वेश्चन नंबर 5A मध्ये हा विचारलेला क्वेश्चन आहे जो आहे इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटचा. तर क्वेश्चन काय बघूया. अल्टरनेटिंग व्होल्टेज रिप्रेझेंटेड बाय V इज इक्वल टू 20 साइन 314 t minus 16 degree voltage is applied to a load. Calculate maximum voltage, RMS voltage, average voltage, phase angle and time period. तर ह्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे गिवन डेटा थोडंसं बघून घेऊ. जर तुमच्याकडे गिवन डेटा जर व्यवस्थितपणे असेल तर निम्म न्यूमेरिकल इथंच सॉल्व होतं आपलं बऱ्यापैकी न्यूमेरिकल. ते गिवन डेटामध्ये फक्त आपल्याला व्होल्टेज दिलेला आहे. व्होल्टेज दिलेला आहे 200 साइन 314t मायनस 16 डिग्री. ओके, हा आपल्याला डेटा दिलेला आहे. ह्या डेटामधून आपल्याला काय भेटतं बघूया. तर सायमल्टेनियस इक्वेशन आहे जे साईन वेव्ह असते त्याचं इक्वेशन दिलेलं आहे. तर बघूया. तर काय असते V इज इक्वल टू VM साइन ओमेगा टी मायनस किंवा प्लस मायनस समथिंग एल्स. जर लिडिंग असेल तर प्लसमध्ये येतं, लॅगिंग असेल तर मायनस थिटा ब्रॅकेट कंप्लीट. हे असतं आपलं सायमल्टेनियस इक्वेशन, सायनुसायडलचं इक्वेशन. सायनुसायडल जी साईड असते त्याचं इक्वेशन. तर ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन केलं तर आपल्याला भेटतो VM. बघा VM आपल्याला भेटलेला आहे 200. ओके, त्यानंतर ओमेगा डब्ल्यू भेटतो 314. ओके, आणि डायरेक्ट थिटा भेटतो डायरेक्ट 60 डिग्री. ओके, मग आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा. मॅक्सिमम व्हॅल्यू, तर VM इज रिप्रेझेंट द मॅक्सिमम व्हॅल्यू. तर मॅक्सिमम व्हॅल्यू फर्स्ट डायरेक्ट दिलेलं आहे आपल्याला. मॅक्सिमम व्होल्टेज डायरेक्ट भेटलेला आहे 200 वोल्ट. डायरेक्ट गिवन डेटामध्ये आन्सर भेटलेला आहे. सेकंड, दुसरं काय दिलेलं आहे RMS व्हॅल्यू किंवा RMS व्होल्टेज. आता RMS व्होल्टेजचा फॉर्म्युला काय. RMS व्होल्टेज इज इक्वल टू 0.707 इंटू मॅक्सिमम व्होल्टेज. बरोबर, मॅक्सिमम व्होल्टेज हा आपला फॉर्म्युला आहे. मग 0.707 इंटू मॅक्सिमम व्होल्टेज आपण काढलेलं आहे 200. किती ते आन्सर हे चेक करूया कॅल्क्युलेटरवर. ओके, बघा 0.707 गुणिले 200, आन्सर येतं 141.4 व्होल्टेज. आपल्याला RMS व्होल्टेज भेटला. थर्ड काय कॅल्क्युलेट करायचं जरा चेक आउट केलं. थर्ड कॅल्क्युलेट करायचं ॲव्हरेज व्होल्टेज. ओके, ॲव्हरेज व्होल्टेजचा फॉर्म्युला काय आहे 0.637 इंटू मॅक्सिमम व्होल्टेज. 0.637 इंटू मॅक्सिमम व्होल्टेज. आता 0.637 मल्टिप्लाय बाय मॅक्सिमम व्होल्टेज काढलेला आहे 200. किती ते आन्सर बघूया कॅल्क्युलेटरवर. 0.637 इंटू मॅक्सिमम व्होल्टेज किती आहे 200. व्हॅल्यू पुटअप केली आपण. आन्सर आलेला आहे आपला 127.4 व्होल्ट. हे आपलं व्होल्टेज आले. क्लिअर. काय काय जण अदर फॉर्म्युला पण यूज करतात ज्याच्यामध्ये मॅक्सिमम व्होल्टेजचा फॉर्म्युला यूज करतात मोस्ट ऑफली 2/π इंटू Vmax. ह्या फॉर्म्युला जरी काढलं तुम्ही तरीसुद्धा आन्सर सेमच येतं. आन्सर काय डिफरंट आहे कारण 2/π ह्याची व्हॅल्यू 0.637 हीच असते. मग तुम्ही कुठल्या पण फॉर्म्युला यूज केला तर आन्सर सेमच येऊन जातं. फोर्थ काय फाइंड करायचा फेज अँगल. हा दिलेलाच आहे आपल्याला डायरेक्ट. फेज अँगल म्हणजे काय असतो आपला थिटा, जो दिलेला आहे 60 डिग्री. सिम्पल. नंतर पाचवं काय दिलेलं आहे टाईम पिरियड. बरोबर, टाईम पिरियड. ओके, टाईम पिरियडच्या अगोदर आपण काय करू सायमल्टेनियसली जे आपलं 6th आहे फ्रिक्वेन्सी, ते आपण फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करू. कारण फ्रिक्वेन्सी काढणं थोडं बऱ्यापैकी सोपं आहे. कारण फ्रिक्वेन्सी आपल्याला भेटून जाते. कारण की ओमेगा जो आहे डब्ल्यूचा फॉर्म्युला आहे 2πf. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी. मग 2π इथं मल्टिप्लिकेशनमध्ये, इकडे आल्यावर येणार डिव्हिजनमध्ये. म्हणजे W/2π इज इक्वल टू एफ. सो एफ इज इक्वल टू काय येणार
डब्ल्यू डिवाइड बाय 2π. डब्ल्यूची व्हॅल्यू किती आहे बघा 314 डिवाइड बाय 2π. मग एफ इज इक्वल टू किती आहे ते चेक करूया बघा. ओके 314 डिवाइड बाय ब्रॅकेटमध्ये 2 शिफ्ट दाबून 10x केलं आहे म्हणजे पायची व्हॅल्यू येते. ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू किती आला 49.97 अप्रॉक्सिमेटली किती हा 50 युनिट आहे याचा हर्ट्स. इथं आपल्याला फ्रिक्वेन्सी भेटली. हा एफ आहे फ्रिक्वेन्सी. ओके मग आता टीचा फॉर्म्युला काय हो 1/f. टी इज इक्वल टू एफ किती आहे आपला 50. न्यूमेरिकलमध्ये व्हॅल्यू टाकूया कॅल्क्युलेटरमध्ये 1 डिवाइड बाय 50. आन्सर येते तुमचं 0.02 टाईमचं युनिट आहे सेकंड. हे तुमची व्हॅल्यू मिळाली. ओके मग ह्याचा रिव्हर्स पण करू शकता. दुसरा पण फॉर्म्युला यूज करू शकता. टी इज इक्वल टू 2π डिवाइड बाय डब्ल्यू. हा जरी फॉर्म्युला यूज केला तरी सुद्धा आन्सर हेच येणार आहे. चेकआउट करूया बघा. टी इज इक्वल टू 2π. डब्ल्यूची व्हॅल्यू किती आहे 314. ओके किती ते चेक करूया 2π शिफ्ट दाबून 10 डिवायडेड बाय 314 बघा किती आले 0.02. तुम्ही फॉर्म्युला जरी काय काय ह्याच्यामध्ये कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले यूज केले जातात. मग डिपेंड्स आहे कुठला पण कुठल्याही मेथडनं जरी फॉर्म्युले आपण यूज केले तर आन्सर हे सेमच येतं. आन्सर कधी चुकत नसतं. किंवा फॉर्म्युला दुसरा यूज केला म्हणून आन्सर दुसरा येतं असं नसतं. फॉर्म्युला जरी दुसरा यूज केला असला जरा डिफरंट वेनं तरीसुद्धा उत्तर जे असतं आन्सर हे प्रत्येकाचं सेमच येत असतं. आणि हा आपला फेज अँगल शेवटला आपण काढलेला आपले असे 6. ओके थँक्यू सो मच.